नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, मोटार वाहन कायदा 1988 यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता की सर याच्या संदर्भाबद्दलचे कायद्याच्या संदर्भाबद्दलचे प्रश्न कलमानुसार प्रश्न बनवा तुम्ही. त्याच्यामध्ये आपण याच्या पहिला जो भाग आहे तर त्याचे 100 क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. हा दुसरा भाग करतोय. याच्यामध्ये आपण 100 क्वेश्चन पाहूया. म्हणजे 169 पेजेसचा हा मोटार वाहन कायदा मराठीमध्ये उपलब्ध आहे. आणि त्याच्यामध्ये मग विद्यार्थ्यांच्या मागणी खास आग्रह असतो. मग मी एक त्याचे ऑब्जेक्टिव्ह टाइप काही क्वेश्चन तयार केलेत आणि जे IMP आहेत, जे परीक्षेला विचारलं जाऊ शकतायत, त्या संदर्भाबद्दलचा हा व्हिडिओ बनवलाय. मला आवडला तर सबस्क्राईब करा. बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतायत. फक्त विनंती एवढीच आहे, फक्त सबस्क्राईब करा. ठीक आहे? थँक यू. आपल्या मुद्द्याकडे येऊया. थांबा. स्टॉप या चिन्हाची पार्श्वभूमी कोणत्या रंगाची असते? लक्षात ठेवा, लाल रंगाची असते. रस्ता द्या, गिव वे हा वाहतूक चिन्हाचा आकार कसा असतो? तर उलटा त्रिकोण असतो. गोलाकार निळ्या पार्श्वभूमीवर पांढरा बाण काय दर्शवतो? तर अनिवार्य दिशा, मॅन्डेटरी डायरेक्शन दर्शवतो. लाल कडा असलेला गोलाकार चिन्हात तिरपी पट्टी काय दर्शवते? तर प्रवेश बंद किंवा त्या क्रियेवर बंदी ठरवते. युटर्न म्हणा हे चिन्ह कोणत्या प्रकारात येतं? तर ते आदेशात्मक मॅन्डेटरी साईन मध्ये येतं. हॉर्न वाजवण्यास मनाई हे चिन्ह प्रामुख्याने कुठं लावले जातं? तर शांतता क्षेत्र, रुग्णालय, शाळा या ठिकाणी लावलं जातं. वेग मर्यादा दर्शवणारं चिन्ह उदाहरणार्थ 50 हे कोणत्या भूमितीय आकारात येतं? तर लक्षात ठेवा, तर ते गोलाकार मध्ये येतं. उंची मर्यादा हाय लिमिट चिन्ह मध्ये मापे कशामध्ये दर्शवली जातात? तर ती मीटर मध्ये दर्शवली जातात. म्हणजे उदाहरणार्थ 3.5 मीटर. अक्षीय वजन मर्यादा म्हणजे एक्स वेटेज लिमिट हे काय चिन्ह दर्शवतं? तर वाहनाच्या प्रत्येक अक्षावर ऍक्सलवर असणारी कमाल वजन मर्यादा दर्शवतं. निर्बंधाची समाप्ती चिन्ह कसं ओळखायचं? तर रिस्ट्रिक्शन एंड साईन. तर पांढरा गोल आणि त्यावर काळी तिरपी पट्टी हे त्याच्यातून दर्शवतं. कलम 49 नुसार वाहन मालकानं पत्ता बदलल्यास किती दिवसात नोंदणी प्राधिकरणास कळवावं? तर ते 30 दिवसाच्या आत कळवावं. टप्पे गाडी परवाना देण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? लक्षात ठेवा, कलम 72 मध्ये आहे. कंत्राटी गाडी परवान्यासाठीचा अर्ज कोणत्या कलमांतर्गत केला जातो? तर तो 73 अंतर्गत केला जातो. खाजगी सेवा वाहनासाठी प्रायव्हेट सर्व्हिस व्हेकल परवाना कोणत्या कलमांतर्गत दिला जातो? तर कलम 76 नुसार दिला जातो. परवाना रद्द करण्यापूर्वी धारकाला कोणती संधी देणं आवश्यक आहे? तर आपलं म्हणणं मांडण्याची किंवा स्पष्ट करण्याची रास्त संधी ही त्याला दिली पाहिजे. वाहनाचं इंजिन बदलल्यास किंवा तांत्रिक फेरबदल केल्यास किती दिवसात प्राधिकरणास कळवावं? तर 14 दिवसाच्या आत कळवलं पाहिजे. कलम 213 नुसार मोटार वाहन अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतं? तर ते राज्य शासन करतं. राज्य मार्ग सुरक्षा परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर कलम 215 नुसार तो कोणाला आहे? तर तो राज्य शासनाला आहे. जिल्हा स्तरावर रस्ता सुरक्षेची कोणती समिती असते? तर जिल्हा मार्ग सुरक्षा समिती असते. मोटार वाहन दुरुस्तीसाठी सार्वजनिक रस्ता व्यापणं कोणत्या कलमान्वये दंडनीय आहे? तर कलम 201 नुसार दंडनीय आहे. विमा प्रमाणपत्राचं हस्तांतरण किती दिवसात पूर्ण झालं पाहिजे? तर ते 14 दिवसाच्या आत पूर्ण झालं पाहिजे. अपघात घडल्यास किती तासाच्या आत पोलिसांना माहिती देणं चालकावर बंधनकारक आहे? तर ते 24 तासाच्या आत. कलम 147 मध्ये कशाची व्याप्ती आणि मर्यादा दिली आहे? तर विमापत्राची आवश्यकता आणि दायित्वाची मर्यादा दिलेली आहे. विमा कंपनीनं दावा नाकारण्यासाठी सर्वात महत्वाचं कायदेशीर कारण कोणतं असू शकतं? तर चालकाकडं वैध लायसन्स नसणं. दुसऱ्या अनुसूचीनुसार अपघातात मृत्यू झाल्यास किमान भरपाई किती निश्चित केली आहे? तर ती 50,000 आहे. दावा प्राधिकरणात क्लेम ट्रिब्युनल भरपाईसाठी अर्ज कोण करू शकतो? तर जखमी व्यक्ती किंवा मृत व्यक्तीचं कायदेशीर वारस हे करू शकतात. हिट अँड रन, ठोकर मारून पळून जाणं, अपघातातील भरपाईसाठी कोणता निधी वापरला जातो? सोलेशियम फंड हा वापरला जातो. विमा उतरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विमा प्रमाणपत्र प्रभावी राहते का? हो, ते हस्तांतरण होईपर्यंत ते प्रभावी राहतं. थर्ड पार्टी या संज्ञेत विमाधारक आणि विमा कंपनी व्यतिरिक्त कोणाचा समावेश होतो? तर कोणत्याही बाह्य व्यक्तीचा जिला अपघातामुळे इजा किंवा नुकसान झाली आहे. कायमस्वरूपी विकलांगता म्हणजे परमनंट डिसेबलिमेंट
मध्ये कशाचा समावेश होतो? तर लक्षात ठेवा, दृष्टी जाणं, अवयव निकामी होणं किंवा चेहरा विद्रूप होणं. कलम 163 अंतर्गत भरपाईचं गणित कशावर आधारित आहे? तर अधिनियमातील दुसऱ्या अनुसूचीतील तक्त्यावर आधारित आहे. दावा प्राधिकरणाने दिलेल्या भरपाईचा निर्णय काय म्हणून ओळखला जातो? लक्षात ठेवा, निवाडा म्हणून ओळखला जातो. रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्याची नियुक्ती कोण करतं? संबंधित केंद्र किंवा राज्य शासन करतं. कलम 161 ग मधील योजना कोणत्या उद्देशासाठी आहे? लक्षात ठेवा, हिट अँड रन अपघातातील मृतांना, जखमींना भरपाई देण्यासाठी आहे. सार्वजनिक ठिकाणी वेगाची शर्यत लावणं कोणत्या कलमान्वये अपराध आहे? तर कलम 189 नुसार अपराध आहे. विमा परवाना विदाऊट परमिट वाहन चालवल्यास कोणत्या कलमांतर्गत शिक्षा होते? तर कलम 192 अनुसार होते. पोलिसांच्या आदेशाची विमा मुद्दाम अवज्ञा केल्यास कोणत्या कलमाखाली दंड होतो? तर कलम 179 नुसार. तिकिटाशिवाय किंवा पास शिवाय प्रवास करणं कलम 178 नुसार कोणाचा गुन्हा मानला जातो? लक्षात ठेवा, प्रवासाचा आणि कंडक्टरच्या कर्तव्याच्युतीचा. वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कोणत्या कलमान्वये कारवाई होते? तर कलम 190(2) अन्वये अपघात म्हणजे कारवाई होते. अपघाताची माहिती लपवणं किंवा कर्तव्य पूर्ण न करणं कोणत्या कलमान्वये येतं? तर कलम 187 नुसार येतं. कंपन्यांनी केलेले अपराध कोणत्या कलमात येतात? तर कलम 199 अंतर्गत येतात. अंमली पदार्थाचं सेवन करून वाहन चालवणं कोणत्या कलमांतर्गत येते? तर कलम 185 अंतर्गत येते. विना विमा वाहन चालवल्यास होणारी कमाल कारावासाची शिक्षा किती आहे? तर ती 3 महिने आहे. कागदपत्र जप्त करताना पोलिसांनी चालकाला काय देणं बंधनकारक आहे? तर तात्पुरती पोचपावती देणं हे महत्वपूर्ण आहे. कलम 217 कशाशी संबंधित आहे? तर जुन्या कायद्याचं निरसन आणि नव्या कायद्याची व्यावृत्ती नुसार आहे. प्रथमोपचार केंद्र फर्स्ट अँड पोस्ट दर्शवणारं चिन्ह कोणत्या रंगात असतं? तर निळ्या पार्श्वभूमीवर पांढरा चौरस लाल क्रॉस हे असतं. विश्रामगृह हे चिन्ह कोणत्या प्रकारचं आहे? तर माहिती वजा चिन्ह, इन्फॉर्मेशन साईन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. एकेरी मार्ग वन वे काय दर्शवतं? तर वाहतूक फक्त एकाच दिशेनं नेण्यास परवानगी आहे. कलम 201 अंतर्गत सार्वजनिक रस्ता अडवल्यास प्रति तास किती दंड आकारला जाऊ शकतो? तर 50 रुपये प्रति तास. मूळ तरतुदी मोटार वाहन कायदा 1988 नुसार आहे. मोटार वाहन कायद्यातील बदलाचे अधिकार कोणाला आहे? तर केंद्र आणि राज्य शासनाला आहेत. सांघीय वाहन म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, मोटार वाहनाला एक अनुवाहक ट्रेलर जोडलेले असतं असं वाहन. वाहकाचं लायसन कंडक्टर लायसन मिळवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवा, 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. कलम 31 नुसार वाहक म्हणून काम करण्यासाठी काय असणं अनिवार्य आहे? तर प्रभावी वाहन लायसन असणं अनिवार्य आहे. नादारी म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती कर्ज फेडण्यास असमर्थ असल्यास न्यायालयानं घोषित करणं. आता लक्षात ठेवा की दिलासा निधी कशासाठी वापरला जातो? तर लक्षात ठेवा, हिट अँड रन अपघातातील पीडितांना भरपाई देण्यासाठी. फी आकारणी सक्ती सरकारला कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? तर कलम 211 अंतर्गत दिलेली आहे. अक्षल वजन म्हणजे काय? तर वाहनाच्या अक्षाशी जोडलेल्या चाकाद्वारे जमिनीवर पडणारं एकूण वजन यासाठी आहे. अपंग गाडी या संज्ञेत काय आहे? तर शारीरिक दोषानं पीडित व्यक्तीच्या वापरासाठी खास तयार केलं गेलेलं वाहन आहे. परिवहन वाहन चालवण्यासाठी लायसन किती कालावधीसाठी प्रभावी राहतं? तर 3 वर्ष कालावधीसाठी प्रभावी राहतं. पर्यटन वाहन टुरिस्ट व्हेकल व्याख्येत कशाचा समावेश होतो? कलम 84 मधील अटीनुसार परवाना मिळालेलं वाहन आहे. सार्वजनिक ठिकाणी वेगाची चाचणी स्पीड टेस्टिंग करण्यासाठी कोणाची परवानगी लागते? तर लक्षात ठेवा, राज्य शासनाची लेखी संमती लागते. मॅक्सी कॅब मध्ये चालकाव्यतिरिक्त किती प्रवाशाची क्षमता असते? 6 पेक्षा जास्त आणि 12 पेक्षा जास्त नाही. आता ओमिवस म्हणजे काय? तर चालकाव्यतिरिक्त 6 पेक्षा जास्त व्यक्तीची ने-आण करण्यास तयार केलेलं वाहन. कलम 4 नुसार परिवहन वाहन ट्रान्सपोर्ट व्हेकल चालवण्यासाठी किमान वय किती असलं पाहिजे? तर ते 20 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. अपघाताच्या वेळी चालकानं माहिती
देणं कोणत्या कलमान्वये बंधनकारक आहे? तर कलम 134 अन्वये बंधनकारक आहे. कंत्राटी गाडी या संज्ञेची व्याख्या कोणत्या कलमात आहे? कलम 2 मधील 7 मध्ये आहे. आता लक्षात ठेवा की एकूण वाहन वजन म्हणजे ग्रोस व्हेइकल वेटेज म्हणजे काय? तर वाहनाचं स्वतःचं वजन आणि प्राधिकरणानं प्रमाणित केलेलं त्यातील मालाचं वजन यांची एकत्रित बेरीज आहे. अर्धनुवाहन म्हणजे काय? लक्षात ठेवा असं अनुवाहन जे मोटार वाहनाला जोडलं जातं आणि ज्याच्या वजनाचा काही भाग त्या वाहनावर पडतो. स्पष्टांकन या शब्दाचा अर्थ काय आहे? तर लायसनवर केलेली अधिकृत नोंद किंवा चेहरा आहे. नोंदणी किंवा परवान्याशिवाय वापरल्या जाणाऱ्या वाहनांना अटकावून ठेवण्याची शक्ती कोणत्या कलमात आहे? तर कलम 207 मध्ये आहे. प्राधिकरणाच्या आदेशाची अवहेलना केल्यास कोणत्या कलमान्वये दंड होतो? तर कलम 179 नुसार दंड होतो. कलम 196 नुसार विमान नसलेलं वाहन चालवल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी किती शिक्षा होऊ शकते? 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 1,000 रुपये दंड. रस्त्यावर शर्यत लावल्यास होणारी शिक्षा कोणत्या कलमात आहे? तर कलम 189 नुसार आहे. टप्पे गाडी या संज्ञेची व्याख्या कोणत्या कलमात आहे? तर कलम 2 मधील 40 आहे. विमा प्रमाणपत्र तपासणीसाठी सादर करणं कोणत्या कलमान्वये आवश्यक आहे? लक्षात ठेवा 130 कलम अन्वये आवश्यक आहे. दोष नसतानाचे दायित्व नो फॉल्ट लेबिलिटी अंतर्गत मृत्यू झाल्यास किमान भरपाई किती आहे? तर 50,000 रुपये आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोष असतानाच्या दायित्वाला किती भरपाई मिळते? तर ती 25,000 रुपये मिळते. दावा न्यायाधिकरण स्थापन करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ते राज्य शासनाला आहे. दावा न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसात हायकोर्टात अपील करता येते? तर निवाडा मिळाल्यापासून 90 दिवसाच्या आत. राज्य चालन लायसन नोंदवही स्टेट रजिस्टर ऑफ ड्रायव्हिंग लायसन ठेवण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 26 नुसार आहे. वाहन चालवण्याचे नियम ड्रायव्हिंग रेग्युलेशन बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर केंद्र शासनाला. कलम 118 अन्वय आहे. अपराधास अपप्रेरणा देण्याबद्दलची शिक्षा कोणत्या कलमात आहे? तर कलम 188 नुसार आहे. असुरक्षित स्थितीत वाहन वापरल्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर लक्षात ठेवा कलम 190 नुसार आहे. मोटार वाहनाची बांधणी आणि देखभाल यावर नियम बनवण्याचे केंद्र सरकारचे अधिकार कोणत्या कलमात आहेत? कलम 110 अंतर्गत आहेत. स्वास्थ्य प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ फिटनेस कशासाठी दिलं जातं? तर परिवहन तांत्रिकदृष्ट्या रस्त्यावर चालवण्यासाठी योग्य असल्याच्या खात्री करण्यासाठी दिलं जातं. खासगी सेवा वाहन जे प्रायव्हेट सर्व्हिस व्हेइकल म्हणजे काय? तर मालकाच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तीच्या वाहतुकीसाठी वापरलं जाणारं वाहन. तर ते भाड्यानं नाही. परिवहन वाहनाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारला नियम बनवण्याचे अधिकार कोणत्या कलमात आहेत? कलम 96 नुसार आहेत. नियत मार्ग म्हणजे काय? तर वाहनासाठी निश्चित केलेला प्रवासाचा मार्ग. सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेस व्याख्येत कशाचा समावेश येतो? जिथे जनतेला प्रवासाचा अधिकार आहे असा कोणताही रस्ता किंवा जागा. अनुवाहन कशाला म्हटलं जातं? मोटार वाहनाद्वारे ओढले जाणारं स्वतःची शक्ती नसलेलं कोणतंही वाहन. खटल्यांचा संक्षिप्त रीतीने निकाल लावण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 208 अंतर्गत आहे. सराईत गुन्हेगार हॅबिट्स क्रिमिनल या शब्दाचा वापर लायसन्स संदर्भात कुठे केला जातो? तर कलम 19 मधील क मध्ये आहे. सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना लायसन्स जवळ असणं कोणत्या कलमान्वये आवश्यक आहे? तर कलम 3 अन्वय आवश्यक आहे. वाहनाची आरसी बुक तपासणीसाठी मागणीचा अधिकार कोणाला आहे? तर कोणत्याही गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्याला आहे. अंमली पदार्थाचं सेवन करून वाहन चालवणं हा कायद्यानं कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? तर कलम 185 नुसार गुन्हा आहे. एका राज्याची नोंदणी दुसऱ्या राज्यात किती काळ वैध असते? तर ती 12 महिन्यासाठी असते. वाहक म्हणजे काय? म्हणजे कंडक्टर म्हणजे काय? तर टप्पे गाडीत प्रवाशांकडून भाडे गोळा करणारी आणि इतर कर्तव्य पार पाडणारी व्यक्ती. वाहनाच्या नोंदणीची राज्य नोंदवही स्टेट रजिस्ट्रेशन ठेवण्याचे अधिकार कोणाचे आहेत? तर ते राज्य शासनाचे. कलम 63 नुसार आहेत. सौम्य मोटार वाहन लाईट मोटार व्हेइकल म्हणजे LMV मध्ये कोणत्या वाहनाचा समावेश आहे? तर एकूण वजन 7,500 किलोपेक्षा
कमी आहे त्या वाहनाचा समावेश असतो. कलम 217 नुसार कोणत्या जुन्या वाहनात कायद्याचं निरसन करण्यात आलेलं आहे? तर मोटार वाहन अधिनियम 1939चा निरसन कलम 217 नुसार जुन्या वाहनामध्ये केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.